म्हटलं की आता जाऊ जितेंद्र सरांच्याकडे. शतायुषी सकाळ सर, गुड मॉर्निंग. ऋषी सकाळ. मी जितेंद्र जोशी, राहायला टिटवाळ्याला, ठाणे जिल्ह्यातलं टिटवाळा जे गाव आहे तिथे राहतो. मी व्यवसायाने वकील आहे. मला ही लिंक आमचे मेंटॉर विजय कांबळे सरांनी दिली. पोलीस स्टेशनला असताना मी नेहमी त्यांच्याकडे जायचो वेगवेगळ्या कामांसाठी, सामाजिक कामांसाठी. माझं एक प्रॉब्लेम होता, गुडघेदुखी आणि वाढलेलं वजन. 87 मध्ये आल्यावर मला कळलं की गुडघे का दुखतात. तर वाढलेलं वजन, जे पाय असतात आपले त्याच्यावर एवढा भार पडतो, प्रमाणापेक्षा जास्त भार पडतो, त्यामुळे गुडघे दुखतात. मग याचं मूळ कारण काय? तर वाढलेलं वजन कमी करणं. याच्यासाठी मी 87 जॉईन झालो. ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवशी मला पहिले काही कळलंच नाही नक्की काय करायचं, कसं करायचं. पण आमचे मेंटर विजय कांबळे, शेटे सर, पद्मजा पटेल मॅडम, डॉक्टर प्रसाद सर, स्वतः गट मॅडम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे करत गेलो. सकल संतुलित आहार घेत गेलो. अफ्रेश हे तर माझं खूप प्रिय आहे. मी कधीच चुकलं नाही अफ्रेश, आणि जे करत गेलो. पण मला असं आश्चर्य वाटतं, अनेक मी प्रयत्न केले, माझं वजन काही कमी होत नव्हतं, माझे गुडघे दुखायचं काही थांबत नव्हते. पण 2च महिन्यात माझं 8 किलो वजन कमी झालं. आजही मी एकदम स्टँडर्ड वजनावर आहे. मला माझ्या उंचीच्या प्रमाणे माझं वजन पण बरोबर आहे. पोटाचा घेर पण माझा कमी झाला आणि गुडघेदुखीचा त्रास तर कायमचा निघून गेला. आजही मला माझे घरचे विचारतात, तुझी गुडघेदुखी कुठे गायब झाली? गुडघेदुखी फक्त 87 आणि 87च्या सकल संतुलित आहारामुळेच माझी गायब झाली. व्यवसायाने मी वकील असल्यामुळे रात्री उशीर व्हायचा आणि सकाळचा वेळ एकदम 8 नंतरच, 8च्या आधी कधीच उठायचो नाही. पण 87 सकाळमध्ये योगा, प्राणायाम आणि वर्कआउटमुळे मला लवकर उठायची सवय लागली. त्यामुळे आता सगळं आवरून जवळजवळ 9ला मी तयार असतो आणि 9ला माझ्या ऑफिसला जातो. त्यामुळे माझ्या व्यवसायात वृद्धी झालीच. आणि हे सर्व काही आहे ते 87 सकाळ आणि माझे सर्व मेंटॉर यांच्याचमुळे. थँक्स टू 87 सकाळ. ओके, चलो. मुंबई आपण भारी मुंबईचा दौरा करून आलो. जोरदार क्लॅपिंग करू आपण जोशी सरांसाठी. ओके, चलो. एस सर दिसायला लागले डॉक्टर, दिसत होते मगाशी. बघतो. येस, तोपर्यंत कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचंय करा, तोपर्यंत नंतर डॉक्टरांचा होणार आहे. मग तुम्हाला असं वाटेल की अरे आपल्याला सांगितलंच नाही, आपण दिलंच नाही. ओके, जाऊया अडचू मॅडमच्याकडेच. किती वेळा घेणार त्यांचा, जाऊ देत. तुम्ही पण थकत नाही, मी पण थकत नाही. चलो, जोरदार क्लॅप करू आपण अश्विनी मॅडम साठी. कंटिन्यू अश्विनी. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग मॅम. हॅलो. माझं नाव अश्विनी अरुण अडचुळे. हॅलो. डॉक्टर साहेब म्यूट. सॉरी. पावणे 2 वर्ष झाले मी जॉईन झाले आपल्या 87 फॅमिलीला. जॉईन होण्याचं कारण म्हणजे गुडघेदुखी होती, कमी, वर्ष 36 होतं आणि गुडघेदुखी झाल्यामुळे पप्पा आमचे टेन्शन मध्ये, एवढ्या कमी वयात असले सगळे प्रॉब्लेम्स तुला कसे काय यायला लागलात म्हणून. मग त्यांचा रिझल्ट आम्ही बघितला. त्यांना शुगर डिटेक्ट झाली आणि 87 फॅमिलीमध्ये आल्यावर शुगरची गोळी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी बंद केलेली आहे. आईचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे. ती थोडं जरी चालली मॅम तर ती बसायची थोड्या वेळाने. व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम, कंबरदुखी, इम्युनिटी एवढी लो की एकदा ऍडमिट झाली की 50-60 हजार रुपये बिल झाल्याशिवाय तिला त्यातनं डिस्चार्जच नसायचा. आणि हे सारखं 3 महिन्यातून सारखं तिला हे प्रॉब्लेम व्हायचे. आणि जॉईन झालो आम्ही दोघेही, मी माझे मिस्टरांनी 13 किलो वेट लॉस केला. माझा 5 किलो वेट लॉस करून मी आता आयडियल वेट वर आहे. आणि प्रत्येक वेळेस मॅरेथॉन मध्ये मी पार्टिसिपेट असतेच. आणि मस्तपैकी आम्ही स्वतःवरती काम करतोय. मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, आम्ही सगळे 87 फॅमिलीला जॉईन आहे. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. एकदम हेल्दी, हॅपी, फ्रेश फील करतोय. मुलग्याचा तर रिझल्ट एकदम बेस्ट आहे. एक्सपिरियन्स पण देणार आहे थोड्या दिवसांनी, तर त्याचा मी आधीच डिक्लेअर करते. तोपर्यंत तू सांगितलीस तरी चालेल, कारण एवढा सिन्सिअर आहे. ओंकार साधनेला रोज व्यवस्थित वेळेत असतो. हाय हॅलो शिवाय जात स्कूलला, म्हणजे त्याची बहुतेक गाडीच येत आहे. आता जर 4 दिवसात आपण 7:15 नंतर पुढे सरका लागलोय.
त्याच्यामुळे आताच ते भेटणं झालाय, नाही तर ओंकारला असतोय, याच्यात नसतोय. ओंकारला असतोय तो, आणि आपलं फ्युल सगळं इंटेक करतो तो, जे जे आपल्या एकदम मस्त सगळं शेक वगैरे तो सगळं इंटेक करूनच स्कूलला जातोय. त्याच्यामुळे मला तो म्हणजे जरी तो उपीट पोहे नाश्ता काही खाल्ला नसला तरी पण मला काही टेन्शन नसते, कारण त्याला एवढं छान न्यूट्रिशन त्याच्या पोटात गेलं असते. दिवसभर फ्रेश असतोय तो. 4 वाजता आला की परत न्यूट्रिशन, डायनो शेक घेतोय आणि एकदम परत अभ्यासाला लागून छानपैकी खेळणं वगैरे झालं की तो फ्रेश आहे. आणि त्याची एक्झाम मधली प्रगती सुद्धा मला सांगायची आहे की ओंकार साधनेनं जे इम्युनिटी आणि ब्रेनचं जे त्याचं शार्पनेस आहे तो खूप म्हणजे ऍक्टिव्ह झालेला आहे, म्हणजे शतायूच्या फॅमिलीला जॉईन केल्यापासून. ओके. आणि मला जे गुडघेदुखीचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालाय. बेली फॅट भरपूर होतं, ते पूर्ण गायब झालेलं आहे असं मी म्हणेन आता. एकदम छान हॅपी हेल्दी. थँक्यू मॅम, थँक्यू ऑल. येस, एकदम चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अश्विनी मॅडम साठी. आणि लईच दिवस झालं, खूप दिवस झालं, माहेश्वरी मॅडम 2 एंट्रीज दिल्या होत्या, पण त्यांचा एक्सपिरियन्सच घेता आला नव्हता, कारण 2 वेळा वेटिंग वर राहून राहून त्यांचा गायब झाला होता, जाणार होता. पण अश्विनी, सॉरी सॉरी सॉरी, माहेश्वरी मॅडम यांच्याकडे जोरदार क्लॅपिंग करू आपण. माहेश्वरी सर, त्यांचे पप्पा पण बसलेत बहुतेक, तुकाराम सर त्यांच्याच डिव्हाइस वर जॉईन. ओके, माहेरी गेलाय काय पप्पाने इकडे आणलाय? नाही नाही, इकडेच आहे. ओके, येळगुडला आहे. ओके, सगळेच आहेत बघा मॅडम, सगळे उत्सुक आहेत आपला आपला एक्सपिरियन्स देण्यासाठी. ओ भारी. चलो मग तुमचाच आज अख्खा फॅमिली घेतला असता की. नमस्कार, माझं नाव महेश्वरी अशोक डंके, मी येळगुडहून आहे. मला शतायुची फॅमिलीला जॉईन व्हायचं कारण म्हणजे मला 30व्या वयात झालेली शुगर. मी शुगर साठी या फॅमिलीला जॉईन झाले, पण शुगर बरोबर मला अनेक प्रॉब्लेम होते, ते म्हणजे लक्षातच आले नव्हते की आपल्याला हे सगळं चालू आहे. आणि मी शुगर साठी चालू केलं, पण त्याच्याबरोबर मला माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम चालू झालेला. एवढा तो तर प्रॉब्लेम चालू झालेला की मला ऑपरेशनच सांगितलेलं, कारण त्याच्यावर दुसरा पर्यायच नाही म्हटले की म्हणजे पिशवी काढलाच पाहिजे. तो पण माझा म्हणजे प्रॉब्लेम क्लिअर झालेला आहे. मला ऑपरेशन करायला लागलेलं नाही. परत वजन जास्त असल्यामुळे, म्हणजे जास्त म्हणजे एकदम जास्त पण नव्हतं, 60-62 किलो वजन होतं, तरी पण माझा 10 किलोचा वेट झालेला आहे. त्याच्यामुळे माझी टाच दुखत होती, ती टाच दुखायच्यापणे थांबलेली आहे. आणि ही सगळी औषधं खाऊन खाऊन पित्ताचा त्रास एक भरपूर व्हायचा, तो सुद्धा माझा आता दीड वर्ष झाले मला पित्ताची गोळी खाऊन, मी पित्ताची गोळी अजिबात खाल्लेली नाही. परत माझ्या मुलींचे रिझल्ट खूप छान आहे. मला 3 मुली आहेत. माझी मोठी मुलगी पैलवान आहे, ती सुद्धा हे फ्युएल इंटेक करत आहे. तिला तर इतक्या इंजुऱ्या होत्या, म्हणजे कुस्ती खेळून तिला खूप प्रॉब्लेम आलेले, गुट्टा दुखत होता, कमरेचा प्रॉब्लेम होता. पण आता ती स्वतः पोलीस भरतीसाठी ट्राय करायला लागल्या. ती आता अकॅडमीज मध्ये आहे. इतकं छान रिस्पॉन्स आहे तिचा, म्हणजे आउट ऑफ आहे. इतकं छान हे आहे. परत 2 नंबरच्या मुलगीचा स्किनचा रिझल्ट आहे माझ्या. परत आमच्या मिस्टरांचा जवळजवळ 11 ते 12 किलोचा वेट लॉस आहे. परत त्यांची शुगरची गोळी पूर्णपणे बंद आहे, डॉक्टरांनी बंद केलेली आहे. परत आमचे पप्पा आहेत, आमचे पप्पा थोडस बोलतील बघा. नाही म्हणाले बघा, बोलायला लोकांना बोलायचा कॉन्फिडन्स नसतोय. येईल येईल, जसं स्वप्नील बोलला ना की कॉन्फिडन्स नव्हता. रियालिटी अशी असते की आपण बसून खूप बोलतो, पण एवढ्या लोकांच्या समोर आपल्याला वाटतं की अरे माझं काहीतरी चुकेल, माझं काहीतरी राहून जाईल, म्हणून बोलत नाहीत. नाही तर त्यांना बोलता येत नाही का? बोलता येतं मॅडम. ते स्वप्नील सरांनी सांगितलं ते बरोबरच आहे. आमच्या मिस्टरांना जर तुम्ही येळगुड गावच्याच आहे, तुम्ही येळगुडात येऊन जरी चौकशी केलात, आमचे मिस्टर एक कल्ली माणूस म्हणतात त्या पद्धतीचं होतं. कुठला पाहुणा आला तर त्यांनी त्याच्याशी कधी बोलले नाहीत. आणि आता इतकं बोलायला लागल्यात आम्हाला तुम्ही त्यांचे पप्पाच परवा म्हटले, अगं आशू लय बोलायला लागलाय, पहिला कधीच एवढं बोलला नाही. इतका कॉन्फिडन्स त्यांना, तर स्वतःवर विश्वास एवढा अजिबात नव्हता.
तो इतका वाढलेला आहे, इतकं म्हणजे भारी आमचं लाईफच बदललंय. परत आमच्या पप्पांचं म्हटलात तर पप्पांचं सुद्धा आमच्या जवळजवळ आता 10 किलो वजन कमी झालंय. आणि त्यांना चालताना म्हणजे त्यांनी मुंबईत राहतात आणि माझ्याबरोबर फोनवर बोलायला लागले तर मला कळायचं की त्यांनी चालायला एवढं म्हणजे धापायचे आणि धापून त्यांच्या छातीत कळ यायची. आणि आता पूर्णपणे त्यांचा दम पूर्णपणे थांबलेला आहे, कारण मुंबईत आमचं घर आहे, त्या मजल्यावर बिल्डिंग मध्ये राहतात. त्यांनी रिकामे चालत नव्हते. गेल्या वेळी पूर्ण जाताना बॅगा त्यांच्या बरोबर 2 होत्या, त्या बॅगा घेऊन ते वरती चढलेले आहेत. इतकं म्हणजे रिझल्ट क्लास आहे त्यांचा तरी. आणि आता आमच्या मम्मीला पण मी वेट गेन साठी दिलेलं आहे. भारी. मम्मी तुमच्या बरोबरच आहेत काय? मुंबईत सोडलाय त्यांना? नाही नाही, मम्मीला इथं ठेवलं नाही, मम्मीला तिकडे ठेवलंय, कारण जसं मम्मीचं पप्पांवरचं प्रेम जरा लय आडवं यायला लागलेलं. हा, ते म्हणून मी विचारले. कारण काय की खरं खरंच आहे ते. एवढ्यानं कसं बास होणार, तेवढ्यानं कसं बास होणार, त्यांची मम्मी कंटिन्यू करूच देईना. बरोबर आयडिया केल्या जावयानी आणि पोरीने. होय, काल तर मॅडम पप्पांनी मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे. काल डिटॉक्स होता. मला मनातच विचार म्हणजे मी आमच्या आजोळी गेलेलो, आमची मोठी भाऊजाई तिथं आहे. तिला म्हटलं पप्पा आमचे दिवसभर जेवले, ती पण डोक्याला हात नाही. मला अव्वा पप्पा जेवायला नाहीत. म्हटलं हेच तुमचं बिघडतंय, म्हटलं जेवायला नाहीत म्हणजे उपाशी ठेवायला नाही त्यांना. त्यांनी चांगलं अन्न खाल्लं. हा, हे कळत नाही. एकदम भारी. त्यांना भेटले मी पण पहिल्यांदा इथं म्हणजे ऐकलं होतं, मीटिंग झाली होती, भेटले होते. आता प्रत्यक्षात भेटले 2 वेळेला. खूप भारी रिझल्ट आहे. आणि हा प्रयत्न फक्त मुलीला आणि जावयानी घशात उतल्यामुळे झालेला आहे. नाहीतर कोण सहजासहजी तयार नसतं. आणि खरंच सांगते की माझ्या मम्मी ना प्रश्न आणि माझ्याकडे घेऊन आल्यात, करूच देईनात त्यांना. आणि मुंबईवरनं बोलवून घेऊन आमच्या घरी घेऊन आल्या की असं आहे, काय करायचं सांगा यांना म्हणून. हा, घरचे सांगितल्यानंतर कळत नाही, पण सोनाऱ्यानं कान टोचल्यानंतर जखम होत नाही. घरचे पण टोचू शकतात, कान टोचायचं काही लय अवघड नाहीये. पण नाही टोचत, कारण का की जखम होईलची भीती असते. तसंच आहे घरच्यांचं. घर की मुर्गी दाल बराबर सगळं करून ठेवतात, म्हणून पोरगी काय सांगते असं वाटतंय. मग कुणीतरी दुसऱ्याने व्यस्त व्यक्तीने सांगितलं तर होत आहे. मॅडम त्यामुळे आमचा रिझल्ट बघून इतकी म्हणजे माणसं आमच्यावर जॉईन, आता सध्या आपल्या शिक्षणाला 10 जण जॉईन आहेत बघा. येस, नक्की. स्वतःचा रिझल्ट आल्याशिवाय दुसऱ्यांना आपण तेवढा कॉन्फिडन्स देऊच शकत नाही. आपल्या कॉन्फिडन्समुळे हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, किंवा माझं वेट कमी होईल, किंवा मी हेल्दी राहीन. हे सगळा हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा कॉन्फिडन्स यायला कुणीतरी केलेला असेल आणि आपल्याला सांगितलं तर फरक पडतो. त्यामुळे खूप भारी काम करायला, खूप भारी स्वतःचा रिझल्ट काढले माहेश्वरी डके आणि अशोक डंके या दोघांसाठी. थँक्यू ऑल कोचेस, थँक्यू. याच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करू आपण. आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक. आपला टॉपिक, जे जे पालक आहेत ना, तुम्ही म्हणाल पालक कोण म्हणायचं, ज्यांच्याकडे पालक आहेत ते. मग काही नातवंड पण असतील, काही मोठी पण असतील. आणि आता यंग अजनी मॅडम आपल्या मुलावर स्किल डेव्हलप करण्यासाठी किती प्रयत्न करत असतात. सगळेच पालक की हा क्लास कर, तो क्लास कर, तिकडं जा, पहिला नंबर तर यायला पाहिजे, रनिंगची हे असेल कॉम्पिटिशन त्याच्यात पण यायला पाहिजे. म्हणजे आता माहेश्वरीनं वाटणार आपली मुलगी पोलीस भरती व्हायला पाहिजे, नेक्स्ट आहे ती चांगलं करिअर करायला पाहिजे, सगळ्यांचा पहिला नंबर पाहिजे, सगळ्यातच पाहिजेच असतं आपल्याला. पण हे घडवताना काय चॅलेंज असतात, काय असतं आपल्या समोर. म्हणजे मी तुम्हाला सांगू काय, त्या फेज मध्ये पालक जातात त्यांनाच काय चॅलेंजेस असतात. मग मी म्हणाल आम्ही पण गेलोय, पण प्रत्येक पालक काय म्हणतो माहितीये का, आमच्या वेळी ही अशी तुम्ही पोरं नव्हती. म्हणजे आता मी स्वतः सांगते, नातवंडांना बघितलं ना, एवढे वांड तुम्ही नव्हता, एवढे वांड. ही तुमची पोरं लईच वांड. ओके, बरोबर आहे शोभाताई, बरोबर. हा, हे आम्हाला पडलेला प्रश्न. कारण का की खरंच लाईफ कमी व्हायला लागलंय. खाण्यापिण्या आणि याच्यामध्ये त्यांची एनर्जी एवढी आहे. आम्ही थकलो हे आम्हाला नाही आहे. आम्ही म्हणतोय की मुलांना, आमची मुलं अशी नाही
आताचीच अशी आहे, आमची पण तशीच होती, पण त्यावेळेला त्यांना सांभाळताना आमची एनर्जी पण डबलच होती ना. आता आमची एनर्जी कमी झाल्या म्हणून आम्ही या गोष्टी बोलायला लागलोय. तर आज आपण जाणार आहोत हा विषय समजून घेण्यासाठी. जोरदार क्लॅप करू आपण. आजचे स्पीकर आहेत प्रिया भंडारीताई. भारी जॉब पण करतायत, फार्मासिस्ट, केमिस्ट, या सगळ्या गोष्टी वर आपलं त्यांचं काम आहे. तर जोर क्वालिफिकेशन आहे त्यांचं. तर जोरदार क्लॅपिंग प्रिया भंडारीताईंसाठी. कंटिन्यू प्रिया मॅडम. ऑल म्यूट सुमित सर. येस ताई. सुमित अनम्यूट करा मॅडम. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे. शतायुषी फॅमिलीची ओळख मला साखरवाले मॅडमनी करून दिली आणि याला कारणीभूत होतं ते म्हणजे माझं खूप वाईट स्थितीत बिघडलेलं आरोग्य आणि त्यावरती काम करायची संधी मला शतायुषी फॅमिलीमध्ये मिळाली. कारण योग्य गायडन्स आणि प्रॉपर कोचिंग जे म्हणतात की नाही ते मला इथे मिळालं. त्यामुळे माझे जे काही चॅलेंजेस होते, जसं बीपी होतं, वेट वाढलेलं होतं, मायग्रेनचा त्रास होता, या सगळ्यावरती मी ओव्हरकम करू शकले. हे फक्त आणि फक्त हे शतायुषी फॅमिलीला जो गायडन्स दिला जातो, जिथलं नॉलेज दिलं जातं, त्यासाठी मी या शतायुषी फॅमिलीची आजन्म आभारी राहीन. आज मी जो विषय तुमच्याबरोबर बोलणार आहे आणि तो व्यक्ती आहे ना, तो तुमच्या आणि माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती आणि ती व्यक्ती म्हणजे तुमची आणि माझी मुलं. ह्या मुलांना वाढवत असताना कोणती पद्धत वापरायला पाहिजे किंवा कसं वाढवायला पाहिजे जेणेकरून त्यांचा एक सर्वांगीण विकास झाला पाहिजे, याविषयी आज मी थोडंसं तुमच्याविषयी हितगुज करणार आहे. आता यातला सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे मुलांना काय दिलं पाहिजे, तर प्रेम आणि एक सुरक्षित वातावरण निर्माण झालं पाहिजे. आपण आपल्या मुलाला काहीतरी चांगलं, तसंच त्यांच्यावरती सतत प्रेमच करायला पाहिजे किंवा सतत काय म्हणतात ना, असं सेफ एन्व्हायरमेंट मध्येच असली पाहिजेत, हे खरं म्हणजे योग्य आहे. पण त्याचबरोबर जर ते व्यवस्थित वागले तरच त्यांच्यावरती प्रेम करणार आहे, असं असता कामा नये. तर त्यांच्या अस्तित्वावरती आपण खरं म्हणजे प्रेम केलं पाहिजे. मुलांना घर हे सगळ्यात सुरक्षित ठिकाण वाटलं पाहिजे, जिथं ते मोकळेपणानं आपल्या भावना, आपली मत, त्यांना जे काही वाटतंय ते अगदी मोकळेपणानं व्यक्त करू शकतील, असं ठिकाण म्हणजे आपलं घर असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांना एक सकारात्मक शिस्त लावणं ही देखील खूप गरजेची गोष्ट आहे. आता मुलांना त्यांच्या वयानुसार त्यांना झेपतील अशी घरातली काही जबाबदारी द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे आता जर मुलं लहान असतील तर थोडंफार खेळणी आवरून ठेवा किंवा तुमची पुस्तकं नीट ठेवा, तुमचं कपाट नीट लावून घ्या. ही अशी जी छोटी-मोठी कामं आहेत की नाही, ती मुलांना लहानपणापासून लावणं खरंच खूप गरजेची गोष्ट आहे. नाहीतर प्रत्येक असं असतं बघा, त्यांनी काहीतरी चूक केली, तर लगेच त्यांना शिक्षा देण्याऐवजी पहिल्यांदा हे चुकीचा काय परिणाम होऊ शकतो, ह्या परिणामांची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, तर त्यांना कौतुकाची थाप किंवा शाबासकी देणं, त्यांना गोड शब्दामध्ये त्यांचं कौतुक करणं, हे पण तितकंच आवश्यक आहे. त्यामुळं काय होतं, त्यांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढत लागतो. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे संवादाची कला. संवादाची कला विकसित करणं म्हणजे काय? तर त्यांचे जे विचार आहेत, भावना आहेत, मतं आहेत, हे व्यक्त करण्याची जी कला आहे, तेही योग्य पद्धतीनं हे शिकवणं म्हणजे संवाद कौशल्य आहे. आता पुढे समाजात जाऊन त्यांना वावरायचं आहे, मोठायचं आहे, करिअरमध्ये पुढे जायचंय. मग यावेळी त्यांचं हे संवाद कौशल्य त्यांना खूप उपयोगी पडतं. मग बरेचदा मुलं काय होतात बघा, बिथरतात किंवा घाबरतात किंवा मी माझं मत कसं मांडू किंवा मला हे जर मी असं बोलले तर मला हसतील, माझा अपमान होईल किंवा म्हणजे जे काही निग्लेक्टपणाची भावना आहे, हे जे येऊ शकतं, यावरती ओव्हरकम करणं खरं म्हणजे गरजेचं आहे. मग यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे बरं? ते जेव्हा त्यांचं मत मांडत असतात की नाही, जेव्हा मुलं एखादी गोष्ट सांगत असतात आपल्याला, त्यावेळेला आपण लक्षपूर्वक त्यांच्याकडे बघत त्यांचं म्हणणं ऐकणं, हे खूप गरजेची गोष्ट आहे. नॉर्मली आपण काय करतो, मुलं आपल्याला काहीतरी सांगत असतात, ती काहीतरी महत्त्वाचं बोलत असतात, पण आपण एखादं काम तर करत असतो किंवा काहीतरी आवरत असतो किंवा फोनवरती असो. आपल्या हातात फोन आहे, मुलं आपल्याला काहीतरी सांगायला लागलेत, पण आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं. त्यामुळे काय होतं, मुलांचं त्यांच्या सांगण्यावरचा कॉन्फिडन्स असतो. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे,
ते जे काही सांगायला ते सगळी कामं 2 मिनिटं बाजूला ठेवा. ते काय सांगायला लागलेत हा मुद्दा आधी समजून घ्या. मग त्यात जे काही चूक आहे, जे काही बरोबर आहे, हे त्यांना व्यवस्थित शब्दामध्ये त्यांना एक्सप्लेन करा. हे असं केल्यामुळे काय होईल, जर मुलं चांगलं गोष्ट सांगत असतील, तर त्यांना कौतुकाची थाप तर मिळेल. जर काही त्यांचं चुकत असेल, तर ते तिथल्या तिथं नंतर करेक्ट देखील आपण करू शकतो. पण हे केव्हा? जेव्हा आपण त्यांचं म्हणणं आधी नीट ऐकून घेऊ तेव्हा. त्याचबरोबर त्यांना स्वावलंबनासाठी देखील प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. मुलांच्यामध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यासाठी ना, त्यांना त्यांच्या वयानुसार कामं खरंच सोपवली पाहिजेत हं. नाहीतर आता मी केलं नाही, मी मुलांना कसं काम किंवा मुलांना काय कामं लावायचं, ती लहान आहेत, असा ग्रह अजिबात पालकांनी बाळगला नाही पाहिजे. जर मुलं पुढं जाऊन रॅट रेसमध्ये जर त्यांना टिकायचं असेल की नाही, तर त्यांना प्रत्येक गोष्ट ही स्वतः करता येणं खूप गरजेचं आहे. आपण किती दिवस पुरणार आहोत प्रत्येक गोष्टीसाठी? नाहीतर आई-वडील करतील किंवा आपले घरातले करतील, ह्या भरवशावर ते राहिले, तर त्यांचा विकास कधी होणार आहे? किंवा एखाद्या छोट्या-मोठ्या व्यवहारातल्या गोष्टी असतील, जशी छोटी-मोठी बँकेतली कामं असतील किंवा बाहेर जाऊन वाण सामान आणायचंय. आता एखाद्याला किलोभर वांगी आण किंवा पावशेर वांगी आण, पावशेर वांगी आण, हे असं जेव्हा ते करतील, हँडल करतील, तेव्हा त्यांना की बाजारहाट कसा करायचा आहे किंवा समाजामध्ये वावरताना कुठल्या-कुठल्या गोष्टी पालकांना फेस कराव्या लागतात. ह्या ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत की नाही, ह्या मुलांनी समजावून सांगणं पालकांनी त्यांना खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीत आई-बाबांनीच केली पाहिजे, असा जो हट्ट मुलं करतात ना, त्या हट्टापासून खरं म्हणजे मुलांना लवकरात लवकर परावृत्त करणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी मुलं पालकांना देखील त्यांची कामं आहेत. मग प्रत्येक गोष्ट पालकांनी त्यांना सर्व्ह करणं, याच्याऐवजी मुलांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्या गोष्टी करणं आणि त्या करायला त्यांना शिकवणं, ही खरं म्हणजे पालकांची जबाबदारी आहे. मला असं वाटतं, एव्हरी चाइल्ड इज व्हेरी स्पेशल. प्रत्येक मूल हे खूप वेगळं आहे. जशी आपल्या हाताची बोटं एकसारखी नाहीत ना, त्याच पद्धतीनं प्रत्येक मूल हे खूप वेगळं आणि युनिक आहे. त्याच्यामध्ये जे असामान्य कर्तृत्व त्याच्यामध्ये ठासून भरलेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरती जी हे चढलेली आहे ना, ती जाळी काढून टाकायची आणि त्याच्यातलं तो लख्ख असं त्याचं व्यक्तिमत्व बाहेर काढायचंय. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, त्या प्रत्येक मुलाला ह्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे, की तुझे प्लस पॉइंट कुठले, तुझे मायनस पॉइंट कोणते? ह्याची जर त्याला जाणीव झाली, तर ते जे प्लस पॉइंट्स आहेत, ते वाढीस लावण्यासाठी काय-काय करायला पाहिजे, यावरती तो फोकस देऊ शकेल. पण कधी हे त्याला जर कळालं, की माझ्यामध्ये काय दडलेलं आहे, तेव्हा आपण पालक म्हणून आपली ही जबाबदारी आहे, की आपल्या मुलांच्यातलं काय सुप्त गुण आहेत, हे आपल्याच फोकस नजरेनं हे समजावून घेणं आणि त्याची त्याला जाणीव करून देणं खूप गरजेची गोष्ट आहे. ज्यामुळं त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी, त्यांच्यातल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातले प्लस पॉइंट्स काय आहेत, हे त्यांना ठासून सांगणं खूप गरजेचं आहे. आणि हे सांगत असताना म्हणजे तुझं ड्रॉइंग किती छान आहे किंवा तुझं हस्ताक्षर किती भारी आहे किंवा एखादी गोष्ट तू किती छान रीतीने कन्वे करू शकतो. हे जेव्हा आपण सांगतो ना मुलांना, मुलांना पण लक्षात येतं, "अरे, खरंच माझं ड्रॉइंग चांगलं आहे वाटतं. मी छान बोलू शकतो वाटतं किंवा मी छान टिपीत घर ठेवू शकतो." म्हणजे ह्या काही छोट्या-मोठ्या क्वालिटीज आहेत की नाही, ह्या मुलांना त्याची जाणीव करून देणं खूप गरजेची गोष्ट आहे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो, हे स्वावलंबन तर शिकवायचं आहे, पण त्याच सोबत आरोग्यवर्धक सवयी देखील त्यांना लावणं खूप गरजेचं आहे. मुलांना लहानपणापासून काही चांगल्या गोष्टी असणं खरंच खूप आवश्यक गोष्ट आहे. नाहीतर काय होतं, जर त्यांना आरोग्याविषयीच्या ज्या चांगल्या सवयी जसं म्हणजे नखं काढणं म्हणा किंवा वेळच्या वेळी स्वतःचे स्वच्छता करणं असू दे किंवा ज्या बाहेरच्या गोष्टी न खाणं असू दे. काहीतरी छोट्या-मोठ्या ज्या अशा गोष्टी आहेत, ज्या त्यांच्या आरोग्य रिलेटेड आहेत, ह्या गोष्टी पालकांनी त्यांना व्यवस्थितरित्या सांगणं देखील खूप गरजेची गोष्ट आहे. आता प्रत्येक आईच हा सगळ्यात मोठा काय म्हणता येईल, एक छोटीशी समस्या म्हणता येईल, की आपलं हे त्यांचं छोटंसं पोट आहे, पण ते फुल ऑफ न्यूट्रिशननं भरायचं कसं? कारण सध्याच्या मुलांना मला ही भाजी नको, मला ते नको, हे असं फार नखरे असतात लहान मुलांचे. मग आयांना प्रश्न पडतो, तर जे आवडतं तेच फक्त खायला द्यायचं. मग बाकीचं न्यूट्रिशन त्यांना मिळणार कुठनं? कारण हे त्यांचं वाढीचं वय आहे आणि यावेळी त्यांना जे काही अगदी चांगलं त्यांच्या शरीराला आवश्यक असणारं घटक जर त्यांना योग्य मात्रेत मिळालं, तर त्यांचं आरोग्य खूप चांगल्या रीतीनं बहरू शकतं. बट डोंट वरी. हा प्रॉब्लेम ना शतायुषी फॅमिलीने खूप छान रीतीने सॉल्व्ह केलेला आहे. कारण
मुलांना कोणत्या पद्धतीचा सकस संतुलित आहार द्यायला पाहिजे किंवा त्यांच्या जेवणाच्या ताटामध्ये काय काय असायला पाहिजे याविषयी आपल्या या शतायुषी फॅमिलीमध्ये इतकं छान गाईड केलं जातं ना, की म्हणजे तुम्हाला ज्यांनी लिंक दिली आहे बघा ना, त्यांना एकदा कॉल करून विचारा, की आपला कुठला सकस संतुलित आहार आहे, ज्यानं तुमच्या मुलांच्या शरीरामध्ये 17 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स जातील, ज्यामुळं त्यांची वाढ चांगल्या रीतीनं होण्यासाठी, त्यांच्या बुद्धीची वाढ चांगली होण्यासाठी, मस्तपैकी उंची वाढण्यासाठी, म्हणजे त्यांची ओव्हरऑल ग्रोथ होण्यासाठी कोणतं सकस संतुलित आहार गरजेचं आहे, हे तुम्हाला ज्यांनी लिंक दिले की नाही, त्यांच्याशी नक्की एकदा डिस्कस करून बघा. आणि आता तशी फॅमिलीमध्ये जो काही आपले जे हे वर्ग सुरू असतात बघा, म्हणजे आपले सकाळचे मॉर्निंग फ्युल स्टेशनला तिथं जे वेगवेगळे टॉपिक होतात, तिथं खाण्यापिण्याच्या सवयी म्हणा किंवा कुठलं अन्न पोटात गेलं पाहिजे, याविषयी जे काही छान रीतीने गाईड केलं जातं की नाही, याचा उपयोग तुमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही नक्की करू शकता. आणि कसं झालंय, सध्याची मुलं आहेत की नाही, ही शाळा, घर आणि क्लास ह्या ट्रायंगल मध्ये एवढी अडकलेली आहेत की नाही, त्यांना याच्या बाहेर जग आहे का बघायला देखील वेळ नाही. कारण उठतात आणि त्याच्यानंतर आवरायचं, शाळेला जायचं, शाळेतनं यायचं, क्लासला जायचं, क्लासमध्ये यायचं, घरी यायचं. ट्रायंगल मध्ये ही मुलं फसलेली आहेत. त्यामुळे आता बघता ना तुम्ही, मुलांच्या मध्ये ओबेसिटी असू दे किंवा माल न्यूट्रिशन असू दे किंवा डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम असू दे, हे किती वेगानं आता वाढायला लागलेले आहेत. मग याच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला? त्यांचा एक्सरसाइज आहे. तो हळूफार कमी झालेला आहे. म्हणजे त्यांना तेवढा वेळच मिळत नाहीये, की ते मैदानावर जाऊन खेळतील म्हणा, किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटी करतील. ह्यासाठी त्यांच्याकडे वेळ शिल्लक राहिलेला नाही. इतकं त्यांना आपण वेगवेगळ्या क्लासेसमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलेलं आहे. मग यावरती देखील आयुष्य फॅमिली एक पाऊल पुढे आलेली आहे. कारण त्यांनी ना खरं सांगू, मुलं कधी शिकतात माहितीये का? जेव्हा त्यांचे पालक काय करतात की नाही, हे जेव्हा बघतात, तेव्हा मुलं आपसुकच त्या गोष्टी शिकत असतात. मग एक उपाय सांगू? काय करायला पाहिजे माहितीये? आपण आई-वडिलांनी म्हणा किंवा आपल्या आजी-आजोबा ह्यांनी जी त्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांना डायरेक्ट आपण कृतीतनच गोष्ट दाखवून द्यायची. ती कशी? आपला तो 5:30 वाजता वर्कआउटचा वर्ग आहे बघा, जिथं अश्विनीताई असली भारी गाणी लावते. बॉलिवूड सॉन्ग वरती इतके धमाल करत इतकं छान वर्कआउट केलं जातं. तिथं आपण आधी आई-वडिलांनी जॉइन व्हायचं आणि आपल्याला हे जॉइन झालेलं बघून मुलांना पण लक्षात येईल, की बाबा आपले पालक रोज सकाळी उठून एक स्वतःसाठी देतायत, एक्सरसाइज करतायत आणि तेही धमाल करत मस्तपैकी एक्सरसाइज करतायत. त्यामुळे आपसुकच त्यांना याच्याविषयी क्युरिओसिटी वाटेल. आणि या वर्गावर त्यांना एकदा तुम्ही आणलं ना, खूप मज्जा करत ते मस्तपैकी एन्जॉय करत 1 तास कसा छान व्यायाम करतील. म्हणजे दिवसभराचा जो त्यांचा एक्सरसाइज आहे, तो ह्या 1 तासामध्ये कव्हर होईल. बरं आता समजा त्यांना एक्सरसाइज करायचं नाही, योगामध्ये थोडीफार आवड असेल, तर त्याचे सोल्युशन आपल्याकडे आहे. आपल्या 3-3 वर्ग सुरू असतात सकाळी. 5:45 वाजता जो आपला वर्ग सुरू होतो ना योगाचा, म्हणजे साधा बेसिकचा आहे, सरावाचा आहे, शेटे सरांचा वर्ग आहे. ह्या तिन्ही वर्गापैकी कुठल्याही एका वर्गावरती जिथे त्याची गरज आणि आवड आहे, तिथं तुम्ही त्याला प्लग इन करा. बघा, त्याच्या शरीरामध्ये जो काही आमूलाग्र बदल होईल का नाही, कारण हे असा एक मातीचा गोळा आहे हो आपल्या हाती. त्याला कसा व्यवस्थित आकार देऊन एक छान व्यवस्थित व्यक्तिमत्व घडवायचं असेल ना त्याचं, तर यासाठी ह्या वर्गांची खूप चांगली मदत होऊ शकते. बरं काही नाही जमलं, तर डोंट वरी, हेच वर्ग संध्याकाळी सुद्धा आहेत. तिथं त्यांना तुम्ही प्लग इन करू शकता. फक्त आपली इच्छा असायला पाहिजे, की मुलांनी छान एक्सरसाइज करायला पाहिजे. मग त्यासाठी फक्त त्या मुलांना त्या वर्गावर घेऊन या हो. मस्तपैकी त्याचा 1 तास इतका छान वर्कआउट होऊन जाईल, छान एक्सरसाइज होऊन जाईल ना, तुम्ही देखील करू शकणार नाही. इतकं हॅपी ते आतून फील करतील. आणि हे करत असताना मुलं आरोग्याच्या दृष्टीने तर घडतायत, पण तितकीच ती तंत्रज्ञानाबरोबर देखील घडली गेली पाहिजेत. कारण सध्याच्या युगामध्ये मूल टेक्नोसेव्ही असणं खरंच खूप गरजेची गोष्ट झालेली आहे. कारण बऱ्याच गोष्टीसाठी मुलांना मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, कॉम्प्युटरवरती डिपेंड राहायला लागायला लागलेलं आहे. मग यामध्ये ती तज्ञ असणं हे देखील गरजेची गोष्ट आहे. पण हे करत असताना ह्या तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम आपल्या मुलांच्या आरोग्यावर होणार नाही, यासाठी पालकांनी सजग असणं खूप गरजेचं
आहे. म्हणजे ते त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांचा स्क्रीन टाइम किती असला पाहिजे हे पालकांनी आधी निश्चित करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं मूल मोबाईलवरती कोणत्या गोष्टी पाहतंय याकडे देखील पालकांचं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. कारण जितक्या चांगल्या गोष्टी इथून मिळतायत की नाही ह्या मोबाईलमधनं किंवा सोशल मीडियातून, तितक्याच वाईट गोष्टी देखील प्रोव्हाइड होत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांच्या पर्यंत कुठल्या चांगल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत यावरती पालकांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या मोबाईलचा किंवा या सोशल मीडियाचा मुलांच्या झोपेवरती परिणाम होणार नाही याची देखील दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे सामाजिक कौशल्यामध्ये विकसित करणं खूप गरजेचं आहे. मुलांना नेहमी ना तर मुलांच्या बरोबर खेळण्याची किंवा त्यांच्यामध्ये समावेश होण्याची संधी देणं खूप गरजेचं आहे. कारण त्याशिवाय त्यांच्यामध्ये टीम स्पिरिट कसं डेव्हलप होणार बरं? त्यांच्यातली संघभावना जी आहे ती वाढीस लागण्यासाठी एकतर त्यांना मुलांच्यामध्ये मिसळलं गेलं पाहिजे, समाजामध्ये वावरलं पाहिजे. लोकांचे काय प्रश्न आहेत ह्यांची थोडीफार जाणीव लहानपणापासून असणं खूप गरजेची आहे. नाहीतर काय होईल माहितीये का? मुलं ही फक्त जर घरातच अडकून बसली, तर ती एकलकोंडी होतील आणि त्याच्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्त्वाचा जो आस्पेक्ट आहे, की सोशल असणं, हा कुठेतरी डेव्हलप होणार नाही. यासाठी मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांच्या म्हणजे मिसळू देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर इतरांच्या भावनाचा, मताचा आदर करायला शिकवणं, ही तर खरं सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी पालकांची आहे. नाहीतर प्रत्येक वेळी मीच बरोबर आहे, मी जे म्हणतोय तेच योग्य आहे, मी सांगेल तसंच झालं पाहिजे, असं जर वृत्ती मुलांच्यामध्ये वाढीस लागली, तर हे कुठं ना कुठं त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी बाधक आहे. कारण यामुळं काय होतं, की मुलं एकमेकांशी रिलेट करू शकत नाही. जेव्हा तुम्ही समोरच्यांच्या मतांचा आदर करता, त्याचं घेता, तेव्हा काय होतं, आपल्या संभाषणाला किंवा बोलण्याला वाट फुटते. त्यामुळं मुलांना सोशल असणं ही खरंच खूप गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर एखादी गोष्ट मुलांना शिकवत असताना काय योग्य आणि काय अयोग्य हे स्वतःच्या वागणुकीतनं मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या लाईफमध्ये सध्या घडत आहे, ते म्हणजे आपलं हे मॉर्निंग फील स्टेशन आहे की नाही, हे खरं म्हणजे एक ब्लेसिंग सारखं आपल्या लाईफमध्ये आलेलं आहे. कारण आता बघा आपल्याला लहानपणी मूल्य शिक्षणचा तास असायचा. तिथं बघा छान-छान मूल्य म्हणजे परोपकार म्हणा, दया म्हणा, क्षमा, शांती किंवा एकमेकाला मदत करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, ह्या गोष्टी आपल्याला शाळेत शिकवत होते. पण आत्ताच्या मुलांना किंवा आपल्या स्वतःला देखील ह्या ज्या मूल्य आहेत, जी खरं तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा बेस असला पाहिजे, ही कुठेतरी थोडीफार हरवत चाललेली आहे. मग त्यामुळं ह्या मूल्यांची उजळणी जर तुम्हाला करायची असेल, तर आपलं मॉर्निंग फील स्टेशन ही अगदी अप्रोप्रिएट प्लेस आहे. कारण काय होतं, आपले सोमवारपासून शनिवारपर्यंतचे आपले जे टॉपिक तिथं घेतले जातात ना, हे कधी तर तुम्ही बारकाईनं ऑब्झर्व्ह करा. इतके सुंदर विचार मांडले जातात. म्हणजे तुम्हाला दिवसभरासाठी जी काही पॉझिटिव्हिटी पाहिजे ना, त्याचा ढीगभर साठा तुम्हाला ह्या मॉर्निंग फिल्ट्रेशन वरती मिळतो. कारण इथे दिले जाणारे एक्सपिरियन्स असू दे, टॉपिक्स असू दे, मॅडमचं बोलणं असू दे, ह्या सगळ्यातनं काय होतं, नुसती एनर्जी, नुसती पॉझिटिव्हिटी अशी कूट-कुटकी इथं भरलेली आहे. मग आपल्याला काय करायचंय, मुलं जेव्हा असतात की नाही, तेव्हा हे मॉर्निंग फील स्टेशन लावून ठेवायचंय. घरात जेव्हा मोठ्याने हे लागेल की नाही, आपसूक त्यांच्या कानावरती अनायासे हे शब्द पडतात आणि त्यातली एखाद दुसरी गोष्ट त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचली, तर किती चांगले संस्कार त्यांच्यावर आपण अनायासे करत आहोत, याची तुम्हाला जाणीव नाहीये. त्यामुळे नेहमी पालकांनी मॉर्निंग फील स्टेशन हे मुलांच्या सोबतच ऐकलं पाहिजे. निदान माझ्या घरात तर ही नियमच आहे म्हणा. सकाळचं जे हे मॉर्निंग फील असतं ना, त्यावेळेला आम्ही घरातले सगळेजण अगदी तन्मयतेने आमच्या घरातले हे सगळेजण ऐकत असतात. इतकी ही आवड निर्माण झालेली आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे बरं? आपल्याला आता हे खजाना मिळालेला आहे की नाही? मग आपली जबाबदारी काय आहे? आपले मित्र असू देत, नातेवाईक असू देत, आपले पही-पाहुणे आहेत, या सगळ्यांना शेजाऱ्यांना ही लिंक शेअर करायला पाहिजे. म्हणजे हा जो खजाना आपल्याला मिळालेला आहे, मग तो फक्त आपल्यापर्यंत ठेवायचा आहे बरं? तर नाही. तर जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे. हे मुलांच्यावर अनायसे जे काही संस्कार चाललेले आहेत ना, हे त्या मुलांच्यावर होणं गरजेचं आहे.
मग त्यासाठी आपली जबाबदारी ही आहे की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ह्या आपल्या मॉर्निंग सेशनची लिंक पोहोच करणं आणि तेही फ्रीमध्ये आहे हो. आपण नाही तर रील पाठवत बसतो ज्याचा काही उपयोग नाही. त्याऐवजी ही लिंक जर शेअर केली तर किती लोकांचे ब्लेसिंग आपण अचीव करणार आहे याची तुम्हाला खरं म्हणजे विचारही करू शकणार नाही. आणि मला असं वाटतं मुलांच्या बरोबर पालकांचा की नाही इमोशनल बॉन्ड खूप घट्ट असायला पाहिजे. म्हणजे काही जरी झालं, काहीही होऊ दे, पण माझे आई-वडील नेहमी माझ्यासोबत असणार आहेत. ही जेव्हा जाणीव मुलांना असते की नाही, तेव्हा ते ज्या तन्मयतेने गोष्टी करतात किंवा ज्या तडफेने त्या गोष्टी करतात, त्याला खरंच नाही. म्हणजे मुलांना फक्त ह्या रॅट रेसमध्ये ढकलण्यापेक्षा आपलं मूल कशात बेस्ट आहे, ती क्वालिटी जेव्हा आपण डेव्हलप करतो की नाही, तेव्हा बाकीचे सगळे रॅट ह्या आपल्या मुलाच्या मागे लागतील. त्यामुळं ना, मुलाला स्पेशल फील आहे. तू खूप स्पेशल आहेस आणि आमच्यासाठी तर तू खूप महत्वाचा आहेस. ही जाणीव करून देणं आणि त्याच्यामधली जे काही सुखगुण आहेत, त्यांना प्रोत्साहन देणं, ही पालक म्हणून खरं म्हणजे आपली जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आपलं हे मॉर्निंग हिल स्टेशन, ही शताई फॅमिली त्यांच्या परीनं खूप मदत तर करत आहे. फक्त पालकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा आणि अनुभव घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळं खरं म्हणजे पेरेंट्स शुड बी द बेस्ट फ्रेंड्स ऑफ देअर चिल्ड्रन्स हे मला वाटतं आणि यावरती नक्कीच तुम्ही विचार करावा एवढीच माझी विनंती. धन्यवाद मॅम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण प्रियाताईंसाठी. जसं मुलांना धाक पाहिजे तसा मुलांच्या विश्वास पण पाहिजे. खूपशा गोष्टी सांगत बसण्यापेक्षा कृतीत्मक झाल्या पाहिजेत. छोटे छोटे टास्कला अप्रिशिएट करणं, आलेल्या लोकांना आम्ही हे असायचं ना संस्कार वर्ग, तिथे छानपैकी मुलांना सांगायचो आज एक छोटा संस्कार आहे, आज तुम्हाला एक छोटा टास्क आहे. आज कोण गेस्ट आले की त्यांना आज तुम्ही पाणी द्यायचंय. म्हणजे काय आहे की त्यांना सोशल करणं. आज तुमचं अंथरूण पांघरून तुम्ही करून ठेवायचंय. आज आई वडिलांना पाणी देणार आहात म्हणजे घरात. आज काय घरात बनेल त्याला तुम्ही अप्रिशिएट करायचंय, छान म्हणायचंय. न आवडणाऱ्या वस्तू म्हणजे आपण जो पदार्थ आहे त्याला पण छान म्हणायचंय. काही छोट्या गोष्टी आपण जर सांगत गेलो ना तर होतं. जसं प्रियाताई म्हणाल्या, समाजामध्ये अशा गोष्टी आहेत की ह्या मला मिळाल्या नाहीत म्हणून तू कर. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त लाड केले जातात. लाड पाहिजेत नाही असं नाहीये. पण असं नको की धाकच नाहीये. मग काहीही होतं आणि नंतर मग पश्चाताप करण्याची वेळ येते. मुलांना दोन्ही गोष्टी पाहिजे. आणि ह्या आज प्रिया मॅडमनी भारी टॉपिक सिलेक्ट केला. कारण की मला विचारल्या होत्या कुठला? म्हटलं तुम्हाला जमतोय आणि मला जो आवडेल तो. कारण एक ऍज ए शतायुषी मला माहिती आहे एवढ्या दिवसापासून आहे. काय लोकांपर्यंत द्यायला लागलोय. कुठली गोष्ट देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आणि हा विषय हा खरंच थोडासा दुर्लक्षित होता. कारण मुलांच्या ह्याच्याबद्दल आणि तो घेतला. हेल्थ बद्दल पण आपण अवेअरनेस त्यांच्यामधनं आपल्यामध्ये असेल तर होतं. अजून एक प्रिया मॅडमनी सांगितलं, मूल्य आपण पण ऐकलेत, जाणलेत, आपण किती कृतीमध्ये आणतो ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण कृतीमध्ये आणा की मग सगळ्यांसाठी सगळेच आणणार आहेत. त्यामुळं